अरे थांबा थांबा, कुठं जात आहे? पूर्ण बघा. बघा पुढं काय होतंय. तर नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग बघून जावा. आम्ही पण पहिल्यांदाच टाकत आहे. तर हॅलो मित्रांनो, आम्ही आपले शिरसवाडीकर. तर आम्ही निघत आहे आज नाथांना भेटायला. आम्ही खूप सकाळी निघल्यामुळे आता चहा वगैरे प्यायचा टाईम झाला होता. मग चला म्हटलं चहा पिऊ एकदा. मग चहा वगैरे घेतले आम्ही. आहे ना, खूप भूक लागली त्याने डायरेक्ट तोसाच्या पुढेच आणले खायला. मग काय खाल्ले गेले. मग काय निघलो आपल्या रस्त्याने. पुढे जाता तर काय आलं घोटरमध्ये गेलो महादेवाच्या मंदिरात. येथील महादेवांचं मंदिर खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे आणि खूप मनोरम्य वातावरण इथे आहे. पुढं गेलो मग मंदिरामध्ये दर्शन वगैरे घ्यायला गेलो. खाली दर्शन वगैरे घेतलं. मग तिथून डायरेक्ट काय आलं मोठा देवीला. गेलं मोठा देवीच्या मंदिरामध्ये, देवीचं दर्शन वगैरे घेतलं. मग काढलं आपल्या गाड्या आणि निघालो आपल्या मडीकडे. मग काय आलो मडीवर. मग आलो तर काय एक व्हिडिओ वगैरे काढला. मग काय कालिकनाथाचे दर्शन वगैरे घेतले. मस्त व्हिडिओ वगैरे काढून घेतले. बघा कसा व्ह्यू आहे कालिकनाथाच्या मंदिरांचा, एकदम भारी असा व्ह्यू आहे. इथंच राहावं असं वाटतं, पण काय कुठे पण जाणं आहे आपल्याला. इथं कालिकनाथ आहे मस्त. जायची खूप इच्छा होती पण इथं बंद केलं होतं, त्यामुळे इथं काय जातच नाही. मग तिथून डायरेक्ट निघलो आपल्या मच्छिंद्रनाथांच्या गडाकडे जाताना तर काय रस्ता तर इतका भारी, काय असं नसं पण रस्त्यावर गाडी चालायची मजाच खूप येत होते. खूप भारी असा रस्ता होता, वाकडा तिकडे एकदम भारी. मग काय आलो मच्छिंद्रनाथाच्या गडावर. मग काय ते दर्शन वगैरे घेतले आणि काढलं आपल्या गाड्या. निघलो मग पुढे आपल्याला एक महादेवांचं मंदिर होते, तिथे जायचे होते. रुद्राष्टमी तर काय रस्ता असा भयान रस्ता होता. तिथून गाडी चालवायची मजा खूप अलग येत होते. ती फिलिंगच वेगळी होते. तुम्ही पण एकदा येऊन बघा, एकदम भारी आहे. मग काय बघता आलं महादेवांचं मंदिर. हे वृद्धेश्वर महादेवांचं मंदिर खूप प्राचीन मध्ये बांधलेलं आहे मंदिर आहे. खूप भारी आहे. आतमधनं गेलो मग आतमध्ये लागलो रांगत लाईनात, दर्शन वगैरे घेतलं. प्रत्येक मंदिरात तुम्हाला एक नंदी दिसतो. ह्या मंदिरापुढे 2 नंदी आहे. मग इथे दर्शन वगैरे घेतलं, निघलो मग पुढं. मग डायरेक्ट आलो आपल्या जामवंताच्या मंदिराकडे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. मग तिथे आपल्याला भेटले आपले ऋषी भाऊ.